नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांकडे शेअर करा। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे। व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 17 मार्च 2026 मध्ये अकोलामध्ये पिवळी सोयाबीन 1537 ची आवक, कमीत कमी दर 5000 रुपये, जास्तीत दर 5320, सर्वसाधारण दर 5200 रुपये। तसेच चिखलीमध्ये पिवळी सोयाबीन 880 ची आवक, कमीत कमी दर 4160, जास्तीत दर मध्ये 5240, सर्वसाधारण दर 4700 रुपये। तसेच अहमदपूर मध्ये पिवळी सोयाबीन 1103 ची आवक, कमीत कमी दर 5328, जास्तीत दर 5390, सर्वसाधारण दर 5359। तसेच उंबरखेड मध्ये डांकी मध्ये पिवळी सोयाबीन 250 ची आवक, कमीत कमी दर 4800 रुपये, जास्तीत दर 5000 रुपये, सर्वसाधारण दर 4900 रुपये। तसे राजुरा मध्ये पिवळी सोयाबीन 69 ची आवक, कमीत कमी दर 4460, जास्तीत दर मध्ये 5185, सर्वसाधारण दर 4955। तसे काटोल मध्ये पिवळी सोयाबीन 48 ची आवक, कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत दर 5100, सर्वसाधारण दर 4600 रुपये। तसे सावनेर मध्ये पिवळी सोयाबीन 75 ची आवक, कमीत कमी दर 4900 रुपये, जास्तीत दर 5260, सर्वसाधारण दर 5100 रुपये। तसे गंगाखेड मध्ये पिवळी सोयाबीन 28 ची आवक, कमीत कमी दर 4900 रुपये, जास्तीत दर 5000, सर्वसाधारण दर 4900 रुपये। हे होते 17 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।